आशा ही एक मध्यमवर्ग कुटुंबातील मुलगी होती. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ती एका सुपर मार्केटमध्ये कामाला होती. ती अतिशय शांत मुलगी होती. एक दिवस ऑफिसमध्ये असा एक व्यक्ती येतो की त्यामुळे आशाचं आयुष्यच बदलून जाते. एक कर्मचारी महिला एक वयोवृद्ध माणसाने खरेदी केलेल्या सामानाच्या बिलाचे पैसे देत होती. पण काही वेळात मॅनेजर मॅडम त्या महिलेला कामावरून काढून टाकतात. त्यानंतर जे काही होते ते खूपच चकित करणारे होते आणि अविश्वसनीय होते. असे काय झाले होते म्हणून त्या महिलेला आपली नोकरी गमवावी लागली होती? त्या महिलेचे नाव होते आशा माळे. आशा माळेचे आयुष्य अगदी शिस्तबद्ध आणि लयबद्ध पद्धतीने चालू होते. कितीतरी वर्षापासून ती त्या सुपरमार्केटच्या कॅश काउंटरवर काम करत होती. तिथे प्रत्येक दिवशी हजारो ग्राहक येत जात असायचे. त्यांच्या सवयी, त्यांचे स्वभाव, त्यांचे हावभाव सर्व काही आता जणू तिच्या ओळखीचे झाले होते. काही लोक नेहमीच घाईत असायचे, काही लोक नम्रपणे बोलायचे, तर काही विनाकारण चिडवत असायचे. परंतु त्या दिवशी काही वेगळेच झाले. तिच्यासमोर उभी असलेली एक वयोवृद्ध व्यक्ती, त्या व्यक्तीचे नाव बलदेव कापूर, आपले खिसे तपासत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये काहीशी असामान्यता, तो अविश्वास, तो आत्मविश्वास जो नेहमी वयोवृद्ध माणसांच्या डोळ्यामध्ये दिसतो, तो आता भीतीमध्ये बदललेला दिसत होता. त्यांचे थरथरणारे हात त्यांची भीती अजून दर्शवत होते. अशातच ते म्हणाले, "मी कदाचित घरी विसरलो माझं पाकीट." त्यांचा आवाज अगदी कमी झाला होता. जणू काही ते स्वतःची लाज लपवण्याचा प्रयत्न करत होते. अशा चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव ओळखले. त्यांच्या आजूबाजूला रांगेत उभे असलेले लोक हळूहळू नाराजी व्यक्त करू लागले. कोणी मोठे डोळे करून पाहत होतं, तर कोणी आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत होते. पण आशाची नजर मात्र फक्त बलदेवरावांकडेच होती, कारण एका छोट्याशा चुकीमुळे बलदेवरावांची अवस्था खूपच वाईट झाली होती. एक क्षणभर तिने विचार केला. मग कोणाला काही न विचारता तिने लगेचच आपल्या पर्समधून पैसे काढून बलदेवरावांचे बिल भरले. त्यानंतर, "सर्व ठीक आहे काका," असे ती स्मित हास्य करत म्हणाली, जसे काही झालेच नाही. बलदाजीरावांच्या डोळ्यामध्ये त्या क्षणी पाणी आले होते. त्यांनी आपल्या खिशातून एक कागदाचा तुकडा काढला, त्याच्यावर काहीतरी लिहिले आणि तो कागदाचा तुकडा आशासमोर केला आणि म्हणाली, "माझी मुलगी प्रिया तुझे पैसे परत करेल. मी तुझे खूप खूप आभार मानतो." त्यांच्या शब्दांमध्ये कृतज्ञतेचे भाव होते आणि सोबतच अजून काही होते. एक खोल थकवा. कदाचित ही त्यांच्या जीवनाची दुसरी गोष्ट होती. त्यानंतर ते हळूहळू तिथून निघून गेले आणि आशाने कोणताही विचार न करता त्यांनी दिलेल्या कागदाचा तुकडा आपल्या युनिफॉर्मच्या खिशामध्ये ठेवला. परंतु प्रत्येकाच्या नजरेमध्ये तिने काढलेली ही कृती काही वेगळेच सांगत होती. तिथेच बाजूला उभा असलेला त्याच सुपरमार्केटमध्ये काम करणारा एक कर्मचारी, त्याचे नाव राकेश शर्मा होते. तो आशाला म्हणाला, "तू खूपच भोळी आहेस. असे लोक कधीच पैसे परत करत नाहीत." आशाने हलकेसे स्मितहास्य केले, पण ती काहीच बोलली नाही. कारण तिला माहीत होते, काही गोष्टी बदलीच्या भावनेने किंवा आपण दिलेल्या आपल्याला परत मिळेल अशा भावनेने कधीच करायच्या नसतात. परंतु आशाने केलेल्या या छोट्याशा कृतीची तिला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल असा तिने विचारसुद्धा केला नव्हता. काही मिनिटांनंतरच सुपरमार्केटचे अतिशय रागीट मॅनेजर मीरा आयरने आशाला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्या ऑफिसमध्ये गेल्याबरोबर आशाला गारवाच जाणवू लागला. तिथे सर्व काही अगदी व्यवस्थित होते, परंतु ती जागा आशाला नेहमीच वेगळी वाटायची. मॅनेजर मीरा आयर आपल्या खुर्चीवर बसली होती. तिच्या डोळ्यांमध्ये तोच राग, तशीच व्यावसायिकता दिसत होती. "तू कंपनीचे नियम तोडले आहेस." आशा मीरा आपल्या हाताची घडी घालत म्हणाली, "मॅडम, मी फक्त एक गरजवंताची मदत केली." आशाने अगदी संयमी शब्दात आपल्या मॅनेजर मॅडमला उत्तर दिले. आशा ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री होती. ती व्यक्तिगत भावनेची गोष्ट नाही आहे, ती नियमांची गोष्ट आहे आणि इथे नियमांचे उल्लंघन केलेलेही कधी सहन केले जाणार नाही. त्यामुळे तुझा कॉन्ट्रॅक्ट इथे संपवण्यात येत आहे. काही क्षण आशाचा विश्वासच बसत नव्हता की तिने बरोबर ऐकले आहे का? एवढ्या वर्षाची मेहनत, समर्पण, प्रामाणिकपणा, सर्व गोष्टी एका क्षणात संपून गेल्या.
परंतु आशाने कोणत्याच प्रकारचा विरोध केला नाही. आपले कर्तव्य समजून तिने लगेचच आपले ओळखपत्र काढून मीरा मॅडमच्या समोर टेबलावर ठेवले. आशाच्या कृतीने मीराला पुढे काही बोलण्याची गरजच पडली नाही. सुपर मार्केटमधून बाहेर पडताना आशाने एक दीर्घ श्वास घेतला. तिचे आयुष्य आता एका वेगळ्या वळणावर आले होते. आता तिला माहीत नव्हते की पुढे काय होणार आहे. घरी पोचल्यानंतर तिने लगेचच आपल्या बाबांना, विक्रमरावांना सर्व काही सांगितले. ते अगदी शांत स्वभावाचे होते, परंतु आज त्यांच्या डोळ्यामध्ये एक चिंता दिसत होती. तो अगदी बरोबर केलेस मुली. प्रत्येक चुकी पश्चाताप करायला लायक नसते. त्यांच्या बोलण्यात आपलेपणा होता. आशाचा छोटा भाऊ अर्जुन नेहमीच रागीट स्वभावासाठी परिचित होता. तो नाराजी व्यक्त करत म्हणाला, हा अन्याय आहे, याला असेच सोडून द्यायला नको. आशा म्हणाली, अर्जुन, मला बदला घ्यायचा नाहीये. मला फक्त एकच गोष्ट समजत नाही की जग चांगल्या गोष्टीला कमजोर का समजते. तेवढ्याच फोनची रिंग वाजली. आशाने फोन उचलला. दुसऱ्या बाजूने अगदी हळू आवाजात आवाज आला. आशा माडे, मी प्रिया कपूर बोलत आहे. माझ्या बाबांनी तुझ्याविषयी सांगितले, मला तुला भेटायचं आहे. तिच्या आवाजामध्ये कृतज्ञता तर होतीच, पण अजून काहीतरी होते रहस्य. जे काहीतरी रहस्य आशाचे आयुष्य गजून गुंतागुंतवणुकीचे बनू शकत होते. आशाला त्या रात्री झोपच लागली नाही. प्रिया कपूरचा आवाज अजूनसुद्धा तिच्या कानात घोंगत होता. तिच्या बोलण्यात कृतज्ञता तर होतीच, परंतु तिच्या बोलण्याच्या पाठीमागे दुसरी कोणती तरी गोष्ट दडलेली होती. अशी गोष्ट होती जी फक्त धन्यवाद बोलून संपत नव्हती. सकाळ होताच आशाने सावधगिरीने कोणते कपडे घालायचे ते ठरवून घेतले. तिला माहीत नव्हते की ही थेट तिच्यासाठी काय घेऊन आली आहे. परंतु एक विचित्र भावना तिच्या मनामध्ये दडली होती. ती त्या हॉटेलमध्ये भेटणार होती. ते हॉटेल जास्त मोठे नव्हते. लाकडाचे जुने टेबल, हलकाचा चहाचा सुगंध आणि काही निवडक ग्राहक. आशा जेव्हा तिथे पोचली तेव्हा प्रिया तिच्या अगोदर तर एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसली होती. तिचा चेहरा शांत होता, परंतु तिचे डोळे बेचैन होते. ती जास्त अहंकारी किंवा श्रीमंत वाटत नव्हती. काही सेकंदात दोघींमध्ये कोणतेच बोलणे झाले नाही. दोघी शांत बसल्या होत्या. मग प्रिया लगेचच मुद्द्याला हात घालत म्हणाली, माझ्या बाबांना विसरभोळेपणाचा त्रास आहे. तेव्हा आशाला वाटले की आपण बरोबर ऐकले की नाही. काय ऐकले आपण? प्रियाचे बोटे चहाच्या कपाबरोबर खेळत होती. तिचा आवाज स्थिर होता, परंतु तिच्या बोलण्यात एक चढउतार होता जो तिची असहाय्यता दर्शवत होता. आशा, काही महिन्यांपासून त्यांची स्मरणशक्ती थोडी कमी होत चालली आहे. कधी कधी त्यांना त्यांच्या जुन्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. कधी घराकडे येणारा रस्ता ते विसरतात, तर कधी आपले नातेवाईक ओळखण्यामध्ये सुद्धा ते चूक करतात. परंतु प्रिया बोलताना एक क्षणासाठी थांबली. परंतु आशा अगदी हळू आवाजात म्हणाली. प्रियाने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, परंतु ते तुला विसरले नाहीत. हे ऐकल्याबरोबर आशा चकित झाली. मला प्रियाने होकारार्थी मान हलवली. हो, तुला काल जेव्हा ते घरी परत आले तेव्हा ते खूप जास्त परेशान होते. त्यांना काहीच आठवत नव्हते. ते कुठे गेले होते, काय केलं होतं. एवढंच काय, तर त्यांना आपला पत्तासुद्धा नीट आठवत नव्हता. फक्त त्यांना एक गोष्ट आठवत होती, ती म्हणजे तुझा चेहरा. ते कितीतरी वेळ म्हणाले की एका अनोळख्या मुलीने माझी मदत केली आहे. त्यांच्याकडे पैसे नव्हते, परंतु त्या मुलीने त्यांची इज्जत वाचवली, असं त्यांचं म्हणणं होतं. हे ऐकल्याबरोबर काही क्षण आशा पापण्या उघडझाप करणेच विसरून गेली होती. तिच्या मनामध्ये एक विचित्र भावना निर्माण झाली. तिला माहीत होते की तिने काही चुकीचे केलेले नव्हते, परंतु एक व्यक्ती जी आपल्या आयुष्यातील एक एक गोष्ट विसरत होती, ती व्यक्ती तिला विसरू शकली नव्हती. ही गोष्ट खूपच मोठी होती. आशा आता प्रियाला म्हणाली की मला खूप वाईट वाटत आहे की तुमचे बाबा ह्या आजारातून जात आहेत. प्रियाच्या बोटांनी आता चहाचा कप घट्ट पकडला होता. ती लगेचच म्हणाली, आशा, तू दुःखी होऊ नकोस. हा आमचा आयुष्याचा एक भागच बनला आहे. मी त्यांच्याबरोबर लढत आहे, परंतु मी तुला या गोष्टींपासून बोलून घेतले आहे. ती गोष्ट कदाचित तुझे आयुष्य बदलू शकते. हे वाक्य ऐकल्याबरोबर आशाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. काय? प्रियाने दीर्घ श्वास घेतला आणि
म्हणाली, माझे बाबा बलदेव कपूर तेच आहेत जे सुपरमार्केटच्या मालकांमधील एक आहेत. प्रियाच्या अशा बोलण्याने तेथील वातावरण बदलून गेले. आशाला असे वाटू लागले की जणू काही कोणीतरी तिची खुर्चीच खेचून घेतली आहे आणि ती पडणार आहे. अशा अवस्थेत तिने प्रश्न केला, काय हो प्रिया? शब्दात म्हणाली, ज्या सुपरमार्केटमधून तुला काढण्यात आले आहे ते सुपरमार्केट माझ्या बाबांच्या संपत्तीचाच एक भाग आहे. जेव्हा माझ्या बाबांनी हे ऐकलं तेव्हा एका क्षणासाठी त्यांनी त्यांचे डोळे बंद केले. ते बेचैन झाले. परंतु मीरा अय्यरला हे माहीत नव्हते की तिने कोणाला कामावरून काढून टाकले आहे. प्रियाच्या आवाजामध्ये आता एक वेगळाच राग होता. जेव्हा मी माझ्या बाबांना काल रात्री तुझ्याविषयी बोलताना ऐकले तेव्हा मला शंका आली, म्हणून मी सुपरमार्केटची CCTV रेकॉर्डिंग चेक केली. त्यामध्ये सर्व काही पाहिले. तू कशी माझ्या बाबांची मदत केलीस आणि कशा प्रकारे मीरा अय्यरने तुला ऑफिसमध्ये बोलावले आणि कोणताही विचार न करता तुला कामावरून काढून टाकले. पण तिला या गोष्टीचा अंदाज नव्हता की ज्या व्यक्तीसाठी तू आपली नोकरी गमावलीस तोच त्या जागेचा मालक आहे. हे ऐकल्याबरोबर आशाचा श्वास वाढला. ती लगेच म्हणाली, पण तुम्ही या सर्व गोष्टी मला का सांगत आहात? प्रियाने पहिल्यांदा हसण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या डोळ्यामध्ये अजून सुद्धा राग आणि द्वेष स्पष्टपणे दिसत होता. ती म्हणत होती, काही झाले तरी मी हा अन्याय होऊ देणार नाही. त्या हॉटेलमध्ये थोडीफार हालचाल होती, परंतु आशाला असे वाटत होते की जणू काही सर्व जग ह्या बोलण्यापर्यंतच मर्यादित आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का तिला एक दिवस अगोदर मिळाला होता आणि अजून एक धक्का तिला आता मिळणार होता. आशाने आपल्या हाताची घडी घातली आणि म्हणाली, मग आता तुम्ही काय करणार आहात? प्रियाने हळुवारपणे कप टेबलावर ठेवला आणि आपली खुर्ची थोडी मागे सरकवत म्हणाली, तू बघ आशा, तुला लवकरच पाहायला मिळेल. तिच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसत होता. असे वाटत होते की ही गोष्ट फक्त आशाच्या नोकरी परतीची मर्यादित नव्हती, तर अजूनसुद्धा काही होतं. आता आशाच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते, पण तिलाही माहीत नव्हते की येणारे दिवस तिचे आयुष्य पूर्णपणे बदलणार होते. आशाला अजूनसुद्धा सर्व काही एका स्वप्नाप्रमाणे वाटत होते. 2 दिवसांपूर्वी ती एक साधारण कर्मचारी होती. तिला फक्त या कारणासाठी नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते की तिने एक माणुसकीचा निर्णय घेतला होता. पण आज पुन्हा ती त्याच सुपरमार्केटच्या दरवाजामधून आतमध्ये प्रवेश करत होती, परंतु या वेळेला तिची भूमिका पूर्णपणे बदललेली होती. ती फक्त एक ग्राहक नव्हती, ती जुनी कर्मचारीसुद्धा नव्हती, ती आता तिथली नवीन मॅनेजर होती. जेव्हा तिने आतमध्ये पाऊल ठेवले तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. काही कर्मचारी आश्चर्यचकित झाले होते. त्यांचा विश्वास बसत नव्हता, तर काही असे होते जे लाजत होते, खास करून राकेश शर्मा, ज्याने त्या दिवशी आशाला मूर्ख समजून तिची मस्करी केली होती. प्रिया आता तिच्याबरोबर होती. ती मोठ्या आत्मविश्वासाने चालत होती. प्रिया आशाला सरळ ऑफिसमध्ये घेऊन गेली. पण आशाला आता त्या ऑफिसमधील प्रत्येक गोष्ट आता वेगळीच वाटत होती. हीच ती जागा होती ज्या जागेवर 2 दिवसांपूर्वीच मीरा अय्यरने तिचा अपमान केला होता. तिच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीवर एका क्षणात पाणी फिरले होते. पण आता मीरा तिथं नव्हती. आशा मीरा मॅडमच्या खुर्चीकडे एकटक पाहत उभी होती. तेवढ्यात आवाज आला, मीरा अय्यरला तिथून काढून टाकण्यात आले आहे. प्रिया अगदी शांत स्वरात म्हणाली. आशाने एक दीर्घ श्वास घेतला. मग आता प्रियाने तिच्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मितहास्य करत म्हणाली, आता ही खुर्ची तुझी आहे. आशाला काही क्षण समजलेच नाही की ती नक्की काय बोलावे. तिला समजत नव्हते मला ही नोकरी का दिली जात आहे. शेवटी तिने प्रियाला विचारले. तेव्हा प्रिया आशाला खुर्चीवर बसवत म्हणाली, ही फक्त एक नोकरी नाही आशा, मी तुला इथे यासाठी बसवत नाही की तुझ्यावर अन्याय झाला होता. मी तुला ही खुर्ची, इथले सर्व अधिकार यासाठी देत आहे की या सुपरमार्केटमध्ये अशा माणसाच्या हातात असायला हवं जो योग्य आणि अयोग्य यामधला फरक कळेल. प्रिया काही क्षण थांबली आणि गंभीर स्वरात म्हणाली, या जागेला तुझी आवश्यकता आहे. आशाने आपली नजर ऑफिसच्या चारी बाजूने फिरवली, कारण एवढी वर्ष काम करून सुद्धा कधीच तिने विचार केला नव्हता की आपण या खुर्चीपर्यंत पोहोचू शकू. आशा थोडी अडखळली. ती फक्त एक सर्वसाधारण कर्मचारी होती. प्रियाने मान हलवली आणि म्हणाली, नाही, तू इतरांप्रमाणे साधारण होतीस असं तुला वाटत होतं आणि इतरांना सुद्धा तसंच वाटत होतं, पण तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे त्यांनी आता पाहिलं आहे. प्रिया खुर्चीवर हात मारत म्हणाली, हे फक्त एक पद नव्हते, ही एक दुसरी संधी होती सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची, एखाद्याचे सत्य सिद्ध करण्याची आणि जे सत्य आहे त्याला प्रोत्साहन करण्याची.
आणि जे वाईट विचार करतात त्यांना उत्तर देण्याची. राकेश शर्मा, जो आतापर्यंत दूरवरून सर्व काही पाहत होता, तो जवळ आला. त्याच्या डोळ्यांमध्ये संकोच आणि कदाचित पश्चातापसुद्धा होता. तो जवळ येताच आशाला म्हणाला, मला वाटते मी तुम्हाला चुकीचं समजलो होतो. आता तोच माणूस होता ज्याने आशाला भोळी म्हणून तिची मस्करी केली होती. आशाने हलकेसे स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहिले तेव्हा राकेशने आपली मान खाली घातली होती. जणू काही त्याने कबूल केले आहे की त्याने चूक केली होती. छोटे निर्णय जगाला बदलतात मित्रांनो. त्या रात्री आशा जेव्हा डायनिंग टेबलवर आपले बाबा आणि भावासोबत बसली तेव्हा तिने त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. तिचे बाबा अभिमानाने तिच्याकडे पाहत होते आणि अर्जुन, जो अजूनसुद्धा रागीट असणारा मुलगा, पण त्याच्या डोळ्यामध्ये आपल्या बहिणीविषयी सन्मान दिसत होता. आता काय? अर्जुनने विचारले. ताई, आता तू बॉस बनली आहेस. आशाने स्मितहास्य करत उत्तर दिले. आता मी बदल करण्याचा प्रयत्न करेन. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. तिने स्क्रीनवर पाहिले तेव्हा तिच्या हृदयाला हलकासा पाझर फुटला. आशा, मी आजकाल खूप साऱ्या गोष्टी विसरून जातो, पण तुला कधीच विसरणार नाही. धन्यवाद, बलदेव कपूर. आशाच्या डोळ्यात पाणी आले. तिने हळूच उत्तर टाईप केले. मी सुद्धा तुम्हाला कधीच विसरणार नाही. आणि सत्य होते, कारण माणसाचा चांगलेपणा, प्रामाणिकता कितीही छोटा असला तरी ती नेहमीच लक्षात ठेवला जातो. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा, माणुसकीची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.